काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव तोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका। कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला, कीर्तन पुष्पाकरिता निवडलेला अभंग खऱ्या अर्थाने देहू ज्यांचं गाव आहे, इंद्रायणी ज्यांची माय आहे आणि तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे, असे देहूचे सुप्रसिद्ध साधू, संसारामध्ये विरक्त असणारे जगतमान्य संत, विश्वमान्य संत, संतमान्य संत आणि देवमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संत परप्रकरणातील संतांचं महात्म्य सांगणारा विठ्ठल। उपस्थित माझ्या माय बापांनो आणि नामधारक, अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्या शिरण्यापुरी सर्व सदा परिहार द्यायचा म्हणजे तो असा। अखंड हरिनाम सप्ताह जाधववाडी या ठिकाणी अविरतपणे चालू आहे आणि त्यातील आज तृतीय दिवसाची ही सेवा। तर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तनकाराने 3ऱ्या दिवशी संत परअभंगावर बोलावं। या नियमाने सर्वांच्या पाठांतरातला सरळ सोपा आणि सर्वांना लवकर अवगत होणारा हा अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा असून संतांचं वर्णन, संतांचं महात्म्य आणि संतांचं श्रेष्ठत्व वर्णन करणारा विठ्ठल। खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं तर सप्त्याचे जे आयोजक आहेत, नियोजक आहेत, जे ग्रामस्थ आहेत, ज्यांच्या नियोजनातून संयोजनातून सुंदर असा हा सप्ताह पार पडतो, अशा सर्वांचं मी मनापासून आधी आभार मानते आणि आभार मानून चिंतनाला सुरुवात। विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा या अभंगात सांगतात काय, तत्पूर्वी आपण हे पाहू की सप्ताह कशाला म्हणतात। बरोबर, आज तागायत या महाराष्ट्राच्या भूमीवर असं एकही गाव नाही की जिथं सप्ताह होत नाही, होतं की नाही? मग सप्ताह म्हणजे काय? सप्ताह म्हणजे संस्कृती आहे, सप्ताह म्हणजे परंपरा। 7 दिवसामध्ये पहा, 365 दिवसामध्ये जर 365 दिवसातले हे 7 दिवस काढले तर कोणी भगवंताचं सहसा नामस्मरण करीत नाही। परंतु मनुष्य जीवनाचा उद्धार किती दिवसात आहे? 7 दिवसात आहे। 7 दिवसातही मनुष्य जन्म कशा अर्थाने तरता येईल, कशा अर्थाने आम्हाला स्वस्वरूपाला पोहोचता येईल आणि कशा अर्थाने आम्हाला हा भवसागर तरता येईल याचं महात्म्य सांगण्यासाठी असतो तो 7 दिवसाचा सप्ताह। या 7 दिवसाच्या सप्त्यातून होतं काय? सप्ताह म्हणजे प्रेम असतं। का माहिती? विस्कळलेला समाज एकत्रित करण्याचं काम जर कोण करतं तर ते सप्ताह करतं। शेवटच्या दिवशी काय होतो? काला होतो। काला म्हणजे काय? मिश्रण। मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर जिथं सगळ्यांच्या प्रेमाचा काला होतो, जिथं सगळ्यांच्या भावनांचा काला होतो, त्याला म्हणायचं खऱ्या अर्थाने सप्ताह। समाजातली बांधिलकी जपण्यासाठी, समाजातील आपुलकी जपण्यासाठी अगदी परंपरेने चालत आलेली ही परंपरा म्हणजे सप्ताह आणि याचा आम्ही भाग झालो। त्यासाठी काय होतं माहिती का? संतांचं चरित्र जगतापर्यंत पोहोचावं, संतांचं महात्म्य जगतापर्यंत पोहोचावं आणि ईश्वराची अनुभूती सगळ्यांना यावी याकरिता असतो तो सप्ताह। विठ्ठल परंतु सप्ताह का करायचा आणि कशासाठी करायचा आणि त्यानं होतं का? का बरं करायचा? फक्त परंपरा आणि फक्त संस्कृती आहे म्हणून करायचा नाही। मग का करायचा? जे जे आपण आसी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे शकळ। मला कळालं, माझ्या जीवनाचा उद्धार झाला, आता समस्त जीवनाचं हित व्हावं, समस्त जीवांचं कल्याण व्हावं आणि समस्त जीवांचा उद्धार व्हावा यासाठी सप्ताह करायचा। बरं, त्यानं साध्य काय होतं? फक्त 7 दिवस माणूस जेवतो का हो? 7 दिवस फक्त माणूस जेवतो का? नाही। मग साध्य काय होतं? तर त्या साध्यापर्यंत पोहोचायचा मार्ग आम्हाला साध्य होतो, त्या साध्यापर्यंत पोहोचायची अनुभूती आम्हाला येते आणि माणसातले देव जागृत करण्याचं ठिकाण म्हणजे सप्ताह असताना हे सप्त्याने साध्य होतं। म्हणजे सप्ताह का करायचा, कशासाठी करायचा आणि यानं होतं काय हे आधी समज
समजलं पाहिजे, कारण जगताच्या बाजारामध्ये सप्ताह करणाऱ्या लोकांची कमी नाही, परंतु समजून केला पाहिजे, अनुभवून केला पाहिजे आणि तो उमगला पाहिजे. विठ्ठल पहा, आजच्या तृतीय दिवसाकरिता घेतलेला जो अभंग आहे तो माझ्या जगद्गुरु तुकोबांचा. तर तुकोबा या अभंगात वर्णन करतात संतांचं महात्म्य. तुकोबा म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, ठेवितो हा पायी. म्हणजे तुकोबा म्हणतात की माझ्यावर संतांचे अनंत उपकार आहेत, त्या उपकारात मी परतफेड करू शकत अहो. त्यांच्या सहज बोलण्यातही माझ्या जीवनाचा उद्धार आहे. आणि संतांना देवाने गायीची उपमा दिली. बरं का? बरं कारण गायीच्या चित्तामध्ये ज्या प्रकारे वासरू असतं, तिच्या चित्तामध्ये वासराशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. संतांसाठी तुम्ही आम्ही वासरू आहे, संत म्हणजे गायी आहे. आणि त्यांच्या चित्तामध्ये सतत हा समाजाचा विचार आहे, सतत समाजाच्या हिताचा विचार आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळी. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी. तुकोबराय म्हणतात, माझा जीव जरी संतांच्या चरणाशी ठेवला तरी तो कमी आहे. का बरं? अनंत उपकार जर आमच्यावर कोण करतात तर ते म्हणजे संत मायबाप करतात. मुळातच मायबाप ही उपमा संतांना का बरं दिली? कारण मायबाप नेहमी हिताचा विचार करतात आणि त्याच प्रकारे संत हिताचा विचार करतात. काय हिताचा विचार केला संतांनी? आता तुम्ही म्हणाल आमचं हित जर संत पाहतात तर काय हिताचा विचार केला? तर आठवा 750 वर्षापूर्वीचा काळ, 750 वर्षापूर्वीचा जर काळ आठवला, ज्या माऊलींचा स्पर्श समाजाला चालला नाही, संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं गेलं की नाही? अहो, इंद्रायणीला स्पर्श चालत नव्हता, माणसांना स्पर्श चालत नव्हता. म्हणे ज्ञानोबानी कशालाही स्पर्श केला तर विटंबना होते म्हणे. परंतु त्याच माऊलींनी हिताचा विचार केला आणि आमच्या सर्वसामान्य जीवासाठी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली की नाही? बरं का लिहिली? अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार झाला लंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी. संत काय सांगतात? अहो, जेव्हा अर्जुनावर संकट पडलं, अर्जुनाच्या हिताचा विचार माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने केला आणि कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गीता सांगितली. तोच अवतार कुठे झाला? तर अलंकापुरामध्ये झाला, माझ्या ज्ञानोबरायांच्या रूपाने झाला. आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आमच्यासाठी लिहिला का? तर आमच्या हितासाठी. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
करीला भावी न प्रीती. काय म्हणतात बरं, लेकुराचे हित. लेकरू म्हणजे कोण, सर्वसामान्य जीव. आणि त्या सर्वसामान्य जीवाच्या हिताचा विचार कोणी केला तर माऊलींनी केला. आता माऊली कोणाला म्हणावं, माऊली कोणाला म्हणावं, दोन माऊली या शब्दाचे अर्थ आहेत. एक जन्मदात्या आईला माऊली असं म्हणतात आणि एक तिला माऊली म्हणतात जिच्या चित्तामध्ये नेहमी हिताचा विचार असतो. मग माझे माऊली वयाच्या 16 वर्षी विश्वाची माऊली होण्याचं ज्यांनी पद स्वीकारलं, सोपं आहे का वयाच्या 16 वर्षी विश्वाची माऊली होणं, परंतु त्या माऊलीने हिताचा विचार केला. आपण म्हणतो पहा, हित ज्ञेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आपलं हित जर कोणी जाणलं ना तर ते आपल्या माऊलींनी जाणलं. काय जाणलं त्यांनी, काय केलं तर प्रगट गुह्य बोले विश्व भ्रमाचे केले. काय केलं त्यांनी, सगळ्या विश्वाला ब्रह्मस्वरूपाला पोहोचवलं. का पोहोचवलं तर हिताचा विचार केला. आणि जो अवतार श्रीकृष्ण परमात्म्याचा आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, माझे ज्ञानोबराय आळंदीत ज्यांनी वास्तव्य केलं, खऱ्या अर्थाने ते ज्ञानोबा आहे ज्यांनी आमच्या हिताचा विचार करून ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ लिहिला. का लिहिला तर बुडते हे जन न देखावे डोळ्यांनी येतो कळवळा म्हणून या. अज्ञानाच्या अंधारामध्ये चाच पडत असलेल्या समाजाला कुठेतरी ज्ञानाचा प्रकाश द्यावा या हेतू कारणाने माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. बरं, ज्ञानेश्वरी लिहून थांबले नाही. ज्या समाजाने त्रास दिला त्याच समाजासाठी माझ्या माऊलींनी पसायदान मागितलं की नाही. आता हे पसायदान म्हणजे काय, जर वेदांचा सार असणारी भगवद्गीता, भगवद्गीतेचा सार असणारी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचा सार असणारं पसायदान, ते पसायदान आमच्यासाठी मागितलं. पहा, स्वतःसाठी मागितली जाते ती भिक्षा असते, समाजासाठी मागितलं जातं ते दान असतं आणि संपूर्ण विश्वासाठी जे मागितलं जातं ते पसायदान असतं. आणि हे पसायदान मागावं कोणी, त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला समाजाने कधीही सुखाने जगू दिलं नाही, परंतु आपल्या हिताचा विचार केला. आपल्या हिताचा विचार करण्यासाठीच पृथ्वी तलावर आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले. फक्त आपल्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार व्हावा म्हणून माऊलींचा जन्म झाला. बरं, मुळातच संत कशासाठी येतात तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी आणि बोलले जे ऋषी भावी साच. कशासाठी आले वैकुंठावरून, मुळातच पहा, देवाला आणावं लागतं आणि संत स्वतःहून येतात. आणि आपण वासनेने जन्माला येतो. संत स्वतःहून याकरिता येतात की त्यांना या समाजाचं हित पाहायचं आहे, त्यांना या समाजाचा उद्धार करायचा आहे. अहो, आईच्या गर्भात असलेला हा जीव अनंत यातना भोगतो की नाही. मातेच्या उदर पोहरी पचवूनी विष्टेच्या दाथरी नुकडवून या नवमासवरी जन्मोजन्मी मरते. आईच्या गर्भात असलेला जीव अनंत यातना भोगतो आणि आतमध्ये असल्यावर देवाला काय म्हणतो, यातनं बाहेर काढून तुझी एक वेळ करी या दुःखा वेगळी. देवाला प्रार्थना करतो, बाबा यातून मला वेगळं. जेव्हा तो जीव बाहेर येतो, मायेचा स्पर्श जीवाला होतो आणि सोहम सोहम म्हणणारा जीव कोहम कोहम म्हणू लागतो. पण त्याच जीवाला परत एकदा सोहमची आठवण करून देण्यासाठी संत पृथ्वी तलावर येतात. जी आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर देवाची आणि जीवाची नाळ तुटते, ती नाळ जोडून देण्यासाठी संत पृथ्वी तलावर येतात. आणि कधी स्वतःचा विचार करत नाहीत. 800-350 वर्षापूर्वीचा तुकोबांचा काय काळ होता हो. माझ्या तुकोबांना शूद्र म्हणून हिणवलं गेले की नाही. अहो, माझ्या तुकोबांना अभंग लिहिण्याचाही अधिकार नाही म्हणे, मुखातून पांडुरंगाचं नाव घेण्याचाही अधिकार नाही म्हणे. असे असणारे तुकोबांनी सुद्धा तुकाराम गाथा लिहिली. काय लिहिली तर तुमच्या आमच्यासारख्या समाजाचा माथा ठीक व्हावा यासाठी तुकाराम गाथा लिहिली. अशी तशी लिहिली का नाही, तर प्रत्येक अभंगाच्या एकेका शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्या जीवनाचा सार आहे. एवढी महान तुकाराम गाथा आपल्यासाठी लिहिली. बरं, ती तुकाराम गाथा सुद्धा जेव्हा इंद्रायणीत बुडवली गेली तेव्हा तुकोबांच्या भक्तीचं सामर्थ्य एवढं मोठं, तुकोबांच्या विचारांची संपत्ती एवढी मोठी की साक्षात आदिमाया आदिशक्तीला सुद्धा 13 दिवस इंद्रायणीमध्ये गाथा घेऊन बसावं लागलं. म्हणजे संतांचं महात्म्य फार श्रेष्ठ आहे. फक्त आपलं काय काम आहे, आमच्यासाठी सगळं संत साहित्य आहे, पण आमचं काय काम आहे तर एकनाथ बाबा सांगतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावर. म्हणजे एकनाथ बाबांचं सांगणं आहे की बाबा तू भाव धरून वाच, कारण नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी. अहो, ज्ञानेश्वरी सरळ
असू द्या, पण ती जर आम्हाला समजली नाही तर ती व्यर्थ आहे. म्हणून नामदेव महाराजांचं म्हणणं आहे, एक तरी ओवी जीवनात अनुभवा, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग एवढे श्रेष्ठ असणारे ग्रंथ आज आमच्याकडे आहेत, एवढं श्रेष्ठ असणारं संत साहित्य आमच्याकडे आहे, जे आम्हाला आमच्या हिताचा मार्ग दाखवतं. अहितापासून काढीती आणि हितापाशी वाढविते. आमचं अहित जे काढतात आणि हितापर्यंत जे पोहोचवतात ते संत असतात, आणि त्या संतांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, संताचे उपकार सांगू आता संताचे संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय म्हणतात तुकोबा? अहो त्या संतांचे उपकार मी काय सांगू. मुळातच ना आपल्यावर उपकार करणाऱ्या 4 गोष्टी या पृथ्वी तलावर आहेत. एक म्हणजे मायबाप आमच्यावर उपकार करतात, दुसरे म्हणजे संत आपल्यावर उपकार करतात. आता संतांचे उपकार असे असतात की ज्यांच्या ऋणातून आपण कधीच मोकळं होऊ शकत. काय करतात मग ते असे उपकार काय आहेत की त्या ऋणातून आपण मोकळं होऊ शकत नाही, तर आपल्याला निरंतरामध्ये जागवतात. आता निरंतर म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः कोण आहात, तुमचं कार्य काय आणि तुम्हाला जायचं कुठे. मग आपण कोण आहे संत दाखवतात. मी तो वासुदेव तत्वतान कळो येईन विचारित. मी वासुदेव
मी तो वसुदेव तत्वतान कळू येईल आहे ठाऊक असं भाग्य संता. कोणाला ठाऊक आहे तो? संतांना ठाऊक आहे. कोण ठाऊक आहे? तर आपण स्वतः कोण आहे त्यांना ठाऊक आहे. म्हणून तर आपल्याला निरंतरामध्ये जागवतात म्हणजे एक प्रकारची जागृती करतात की बाबा रे तू कोण आहेस, तुला स्वतःला ओळखायचं आहे. तू म्हणजे फक्त एक देह नाही आहेस, तर तू अविनाशी चैतन्य आहेस, जे चैतन्य कधीही संपत नाही. हे जर कोण दाखवत असेल तर संत दाखवतात. बरं, जे संत दाखवतात अंतरंगाची खूण आम्हाला सांगतात. ती कशासाठी सांगतात? तर शाश्वत सुखाची आम्हाला प्राप्ती व्हावी यासाठी सांगतात. परंतु शाश्वत सुखाची प्राप्ती कधी होईल? जेव्हा मीपणाची निवृत्ती होईल, तेव्हा शाश्वत सुखाची आम्हाला प्राप्ती होईल. बरं, संत आम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी अंतरंगातला परमात्मा दाखवून देतात. आता अंतरंगातला परमात्मा दाखवून दिल्यानंतर होतं काय? तर निर्गुण निराकार परमात्मा आम्हाला समजतो. तो कसा आहे? ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, देवा नाही नाव, देवा नाही गावन, देवा नाही गाव कोठे काय. म्हणजे ज्ञानोबा का म्हणतात, देवाला रूपही नाही, देवाला गावही नाही आणि देवाला नावही नाही. मग असा असणारा देव जर कोण दाखवून देतात तर संत दाखवतात. आता पहा, कलियुगातल्या संतांची गोष्ट वेगळी आहे. कलियुगातल्या संतांचं सांगायचं तर कलियुगी घरोघरी संत झाले फार, वित्त बरं पोटासाठी, ही कलियुगाची अवस्था आहे. आणि कलियुगाची अवस्था थोडक्यात जर सांगू ना तर बाटल्या एवढ्या झाल्यात वरून लई चकचकीत दिसतात, पण आत काय कोणालाच माहिती. वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे. अंतरी वश केला कामे, 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 अंतरी वश केला. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला बोलावे साधू जगी विटंबना बाजू. अंतरी वश केला कामे, त्याला साधू जगी विटंबना वरी भगवा झाला नामी, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाजू. अशाला साधू म्हणावं का? अहो, वरून किती भगवी कपडे घालू द्या, नवे पांढरे कपडे घालू द्या, कपाला बुक्का लावू द्या, गळ्यात तुळशीची माळ घालू द्या, पण अंतकरणामध्ये जर षडविकारांचं राज्य असेल तर त्याला संत म्हणू नये, त्याला साधू म्हणू नये. संत कोणाला म्हणावं? सन्मार्गम वर्तिनहं संत. ज्यांच्याकडे खऱ्या सत्याचा मार्ग आहे त्यांना म्हणावं संत. या जीवना माझी वित्त भर पोटासाठी, पहा केवढी आटाटी असे असणारे संत जन्माला आले. अहो, पण संत असावे माझ्या माऊलीसारखे, संत असावे माझ्या तुकोबासारखे, संत असावे माझ्या नामदेवासारखे, संत असावे माझ्या गोरबकाकासारखे, असे संत जन्माला येणं गरजेचं आहे. या कलियुगा माझी जर पाहायला गेलं तर संतांच्या नावावर परमार्थाचा बाजार मांडणारी लोक आज आपल्यात आहेत, म्हणून परमार्थाचा बाजार मांडला गेला. अहो, परमार्थ कशाचा असावा? तर अंतरंगाचा असावा. आमचा परमार्थ बाह्य रंगाचा आहे आणि बाह्य रंगाचा परमार्थ काही कामाचा नाही. एखाद्या माणसाला पांढरी कपडे भली नाही घालू द्या, पण अंतकरणामध्ये जर भगवंताविषयी जर प्रेम असेल ना तर तो खऱ्या अर्थाने साधू आहे. माऊली सांगतात ना, अहो आपण काय म्हणतो, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर जीवनात संन्यास घेणं गरजेचं आहे. बरेचदा शास्त्र सांगतं संन्यास घेणं महत्वाचं आहे, पण संन्यास कशाला म्हणावं? तर माऊली संन्यासाची व्याख्या सांगते, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासी कोणाला म्हणावं? ज्याची मीपणाची निवृत्ती झाली त्याला खऱ्या अर्थाने संन्यासी म्हणावं. भगवी कपडे घालून हिमालयात जाणाऱ्याला संन्यासी म्हणू नये. शास्त्र सांगतं गृहस्थ आश्रमात जगणारी माणसं श्रेष्ठ आहेत. का? तर ती कर्मापासून पळाली नाही.
कर्मापासून दूर गेली नाहीत, कर्मात राहूनही माझे नामदेवराय जसं सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. तसं तुमचा आमच्यासारखा जीव जर संसारात राहून जर परमात्म्याची प्राप्ती करत असेल तर आम्ही श्रेष्ठ आहे विठ्ठल. पण यानं होतं काय, हे कशासाठी करायचं, हे कशाने होतं, तर त्यासाठी संताची संगत लागते. संताच्या संगतीशिवाय काहीच होत नाही, कारण संताची संगती मनोमार्ग गतीनं आकळावा श्रीपती येणे पण. जगाच्या बापाला बोलवण्याची ताकद ही कोणाच्या संगतीत आहे, तर ती संताच्या संगतीत आहे. आता संतांची संगत जर थोडक्यात सांगायला गेली तर माझ्या ज्ञानोबरायांच्या संगतीत रेडा आला, रेडा वेद सुद्धा बोलू लागला की नाही. काय महात्म्य आहे संतांच्या संगतीचा. अहो माझ्या ज्ञानोबरायांच्या संगतीत निर्जीव असणारी भिंत आली, ती सुद्धा चालू लागली. म्हणजे किती उद्धार आहे संतांच्या संगतीत. माझ्या माऊलींच्या संगतीत दगड आला आणि आज तो निवासी इथे पवित्र झाला. संतांची संगत किती श्रेष्ठ, एवढी श्रेष्ठ संतांची संगत माझ्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची संगत लाभली, म्हणून ज्ञानेश्वर महाराज 16 वर्ष ज्ञानेश्वरी लिहू शकले. का बरं लिहू शकले, काय केलं निवृत्तीनाथांनी, तर ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवा लाभले, निवृत्तीने दिधले माझ्या. जे गुह्य आहे, जे गुपित आहे, जे रहस्य आहे, जे गूढ आहे, ते माझ्या माऊलींना कोणी दिलं, तर निवृत्तीनाथांनी दिलं. म्हणजे निवृत्तीनाथांची संगत माऊलींना लाभली, म्हणून माऊलींच्या जीवनाचं, माझ्या तुकोबाच्या जीवनात बाबाजी चैतन्य महाराजांची संगत लाभली, म्हणून माझ्या तुकोबांच्या जीवनाचा उद्धार झाला. जीवनाचा जर उद्धार व्हायचा असेल तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवन. आणि वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेणे. वैष्णवाच्या संगतीत काय सुख आहे. वैष्णव कोणाला म्हणावं, जो विष्णूचा भक्त आहे त्याला वैष्णव म्हणावं. तुम्ही आम्ही कोण आहे, वैष्णवच आहे. वैष्णवाच्या संगतीत असलेलं सुख जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही, लक्षात घ्या बरं. संतांच्या संगतीत एवढं सुख आहे, एवढं सुख आहे की तो जगाचा बापही संतांच्या सदनात येऊन राहतो. ज्या सुखा कारणे देव वेडावरान वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला. का बरं संतांच्या दारात राहिला, तर संतांच्या दारात सुख आहे. अहो एक दिवस राहिला का, म्हणजे एकनाथ बाबांच्या घरी 36 वर्ष त्यानं पाणी वाहिलं का, तर संतांच्या दारात सुख अनुभवण्यास. अहो एवढं सुख आहे संतांच्या दारात, एवढं सुख आहे की जगाच्या बापाने संतांच्या दारात राहावं. मग अशा संतांच्या संगतीतलं सुख जर आम्हाला अनुभवायचं आहे तर त्यासाठी जीवनात संतांची संगत लागते. संतांच्या संगतीशिवाय आम्हाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. एवढं सुख जर विचार करायला गेला, आम्ही जगतो कशासाठी, तर फक्त सुखासाठी. तळमळ कशासाठी आहे, सुखासाठी. पण सुखच आम्हाला समजलं नाही. आज पावला पावलावर मनुष्य नावाचा प्राणी क्रांती करतोय. कशासाठी, मला सुख हवंय. पण ते सुख या शारीरिक गोष्टीसाठी आहे, भौतिक गोष्टीसाठी आहे. जर आत्मिक सुख हवंय, जर आत्मिक समाधान हवंय, तर त्यासाठी अध्यात्म लागतं. आणि अध्यात्म संतांशिवाय अपूर्ण आहे. जर अध्यात्मात जर उतरायचं असेल, अध्यात्म अनुभवायचं असेल, तर ते संतांशिवाय अपूर्ण आहे. विचार करायला गेलं, 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले की नाही. पण 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले, पण 8 वर्षाची इवलीशी मुक्ताईची संगत जोपर्यंत लाभली नाही तोपर्यंत सुख माझ्या चांगदेवाला कळालं नाही. आता हे सुख आहे काय, तर विचार करा. माझे नामदेवराय ज्यांच्या ताटात सुद्धा
देव जेवलाय की नाही. एवढंच नाही तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. म्हणजे साक्षात विश्वाच्या मालकाने ही नामदेवाच्या कीर्तनात नाचावं, परंतु त्या नामदेवाला जोपर्यंत विसोबा कीर्तनाची संगत लाभली नाही तोपर्यंत सुख खळलं नाही. आता तो स्वतः पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे, तो स्वतः सुख आहे, परंतु तरी पण शाश्वत सुख अनुभवायचं आहे, परमात्मा जाणायचं, त्यासाठी संगत लागते. आणि ती संगत माझ्या नामदेवांनी कोणाची केली तर विसोबा खेचरांची. आमच्याही जीवनात जर गुरुची संगत असेल, सद्गुरूची संगत असेल, संतांची संगत असेल तर आपल्याही जीवनाचं परीस होतं. मी काय म्हटलं, परीस होतं. का माहिती, बरेच जण म्हणतात ज्या दिवशी संत हे परिसासारखे असतात आम्हाला सोनं करतात, पण नाही. संतांना परिसाची सुद्धा उपमा देता येत नाही, कारण संत आम्हालाच परीस करून टाकतात. नाही त्यांच्यासारखे आपल्याला करून सोडतात आणि क्षणाचाही विचार करत नाहीत. कारण संतांचा गुणधर्म आहे तो चंदनाच्या झाडासारखा असतो. आता विज्ञान काय सांगतं की चंदनाकडे गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे तर चंदनाच्या संगतीत जे जे झाड येईल ते झाड सुवासित होतं. आणि संत सुद्धा तुका म्हणे गुण चंदनाची अंगीन तेसे तुम्ही जगी संत जन. संतांमध्ये चंदनाचा गुण असतो. असा गुण असतो की संतांच्या संगतीत येणारा हरेक मनुष्य संत पदाला नाही तर देव पदाला पोचतो. देवाशी एक रूप होऊन जातो, एवढी संतांच्या संगतीत ताकद आहे. काय करतात संत, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, 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 संगे बोरी बिघडल्या बोरी बिघडल्या चंदन झाल्या, संगे बोरी बिघडल्या बोरी बिघडल्या चंदन झाल्या, आम्ही बिघडलो तुम्ही आम्ही बिघडलो तुम्ही पण. संत सांगतात आम्ही बिघडलो तुम्ही पण. संतांचं सांगणं आहे बाबा आम्ही बिघडलो, आता तुमची घडायची वेळ आहे. आमच्या जीवनाचा उद्धार झाला, आता तुमच्या जीवनाचा उद्धार करायची वेळ आहे. आणि जेव्हा संतांना चंदनाच्या उपमा देतात पहा, चंदनाच्या संगतीत जर दुसरं झाड असेल सुवासित होतं, तसं आमच्याही जीवनामध्ये संतांची संगत असेल तर आमचंही जीवन सुवासित झाल्याशिवाय राहणार. पण त्यासाठी काय होतं तर जीवनामध्ये असे संत यावे लागतात, त्याशिवाय अशा गोष्टी होत नाही.
मग अशा गोष्टी होण्यासाठी काय करावं लागेल? संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग संतांच्या संगतीनं आमचं काय होणार आहे? चांगलं होणार आहे. पण आता प्रश्न पडला पाहिजे, काय चांगलं होणार आहे? भले आम्हाला माहिती संतांच्या संगतीत सुख आहे, आम्हाला माहिती संतांच्या संगतीने आम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे, आनंद प्राप्त होणार आहे. पण नेमका हा आनंद म्हणजे काय? हे सुख म्हणजे काय? तर याचं वर्णन माऊली करतात. किंबहुना असो हे जीव आत्म्याचे लाहे ते जे होय तया नाम. काय सांगतात? अरे अर्जुना, आत्म्याच्या ठिकाणी होणारा आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती आहे. आणि ही सुखाची प्राप्ती आपल्याला संत करून देतात, हे तरी आम्हाला कळालं. बरं, ही सुखाची प्राप्ती करून दिल्यानंतर होतं काय? ही सुखाची प्राप्ती करून दिल्यानंतर होतं काय? तर त्रिगुण असार निर्गुण हे सारण सारा सार विचार. हो, ह्या त्रिगुणातला असलेला खऱ्या अर्थाने निर्गुण रूपी परमात्मा आम्हाला कळतो. पण कधी कळेल? कधी कळेल? ज्या दिवशी आमची अवस्था मंथोनी नवनीता तैसे घे अनंतान वाया व्यर्थ कथा. आमच्या जीवनात आम्हाला घुसळण करावी लागेल. कशाची घुसळण करावी लागेल? तर आमच्याकडे जे तत्व आहे, आमच्याकडे जे खऱ्या अर्थाने अनादिकाळपासून चालतली गोष्ट आहे, आम्हाला त्याची घुसळण करावी लागेल. आणि त्यानंतर जे सार बाजूला राहील तो परमात्मा आहे, जे असार राहील ते संसार आहे. लक्षात घ्या. पण आम्हाला सार कळालं पाहिजे. सार कळण्यासाठीच खऱ्या अर्थाने जीवन आहे. लक्षात काय आहे मनुष्य जन्माचा सार? तर परमार्थ प्राप्ती म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाचा सार आहे. पण तसं पाहायला गेलं तर कबीर महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की औट हात का मानव देह लहाने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नामक जमाना खोया. म्हणजे कबीर महाराज सांगतात की बाबा रे 3.5 हातांचा मनुष्य जन्म देवाने तुला दिला, पण कशासाठी दिला? फक्त खाणे पिणे झोपणे मौज मजा मस्ती याच्यासाठी दिला का? नाही, काहीतरी करायला दिला. मग काय दिला देह भजना को मटा, देवे दिला देह भजना को मटा, देवे दिला देह भजना को मटा, देवे दिला देह भजना को मटा, हरि दिला देह भजना को मटा, दिला देह भजना को मटा, देवे दिला देह भजना को मटा, दिला देह भजना को मटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. कशासाठी दिला? तर देवाच्या नामस्मरणासाठी दिला. याच देहीकडे देवाची भजन याच देहात घडू शकतं. इतर देहात 84 लक्ष योनी या पृथ्वी तलावर आहेत. किती? 84 लक्ष योनी आहेत. पण 84 लक्ष योनीमध्ये माणूस नावाचा प्राणी असा आहे की ज्याच्याकडे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे संवेदना आहे, ज्याच्याकडे प्रेम आहे, ज्याच्याकडे भावना आहे, आणि त्याच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुद्धी आहे.
तुझे एक केशवराजे. एवढा बुद्धीचं महत्व असणारा माणूस नावाचा प्राणी आणि याच देहामध्ये परमात्म्याची प्राप्ती आहे. कारण असं सांगतात 3 प्रकारच्या योनी असतात. एक योनी अशी आहे की ज्यांना मनुष्य जन्म प्राप्तही झाला नाही आणि कळाला पण नाही. एक योनी अशी आहे की ज्यांना कळालाय पण मिळाला नाही. आणि एक योनी अशी आहे ज्यांना मिळालाय पण. एक योनी पशुपक्ष्यांची आहे ज्यांना हा भेटला पण नाही त्यांना हा कळाला पण नाही. तर एक योनी स्वर्गातल्या देवांचे. स्वर्गीचे ही अमर इच्छिता ती देवान मृत्यू लोकी भावा. का बरं मृत्यू लोकावर यायचं आहे तर त्यांना सुद्धा परत परत स्वर्गाला जायचं नाही. परत परत स्वर्गावरून खाली यायचं. त्यांना ते ज्ञान घ्यायचं जे या जन्मात आहे. त्यांना कळालं पण आपल्याला कळालं नाही. आणि एक योनी आपली आहे ज्यांना मिळालंय पण कळालं. आणि हेच कळवायचंय आम्हाला. हेच जाणून घ्यायचंय. का तर हा अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे यू विट्टी में ना डोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा. अभिनय कभी नाही कभी. आताच मिळाल्या परत परत मिळणार. परत परत अडकावं लागेल. त्या योनीमध्ये एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागेल तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. एक योनी कोटी कोटी फिरण मग लागे वारा मानवाचा. सहज भेटला नाहीये. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. नरदी हा येऊनी हानी केली. पाप पुण्याचा वाटा जेव्हा समान होतो तेव्हा माणूस नावाचा प्राणी जन्माला येतो. बरं जन्माला येऊन केलं काय तर चांगल्या अशा देहाचं काय केलं तर नुकसान केलं. एकीकडे तुकोबराय काय म्हणतात माहिती का. तुकोबा विरोधाभासाने सांगतात. एकीकडे म्हणतात शरीर सुखाचं आहे. काय सांगतात शरीर सुखाचं आहे. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य केले परब्रह्म. तुकोबांचं म्हणणं आहे शरीर चांगलं आहे. का चांगलं आहे तर याने परब्रह्माची प्राप्ती होते. तर तेच तुकोबाई दुसरीकडे म्हणतात शरीर दुःखाचे भांडार आणि शरीर रोगाचे. तुकोबा म्हणतात हे दुःखाचं आहे हे रोगाचं आहे. मळमूत्राचा बांधा असलेला हा देह आहे. पण एकीकडे तेच तुकोबा म्हणतात हा चांगला आहे. का बरं कारण त्यांना सांगायचं की बाबा रे तू ज्या मनुष्य जन्माला किंवा ज्या मनुष्य देहाला चिटकून बसलास तो दुःखाचा लक्षात ठेव. एक ना एक दिवस जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. नाशिवंत आहे याचा क्षणाचाही भरोसा नाही म्हणून तू ह्याला चिटकून बसू नको. परंतु हेच शरीर आहे ज्या शरीरानं परमात्म्याची प्राप्ती होते. इतर शरीराने होता येत म्हणून सगळ्यात अनमोल किमतीचा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालाय. आणि याच्यामध्ये आम्हाला काय करायचं तर याच जन्मी ओळखी करा आत्मराम संसारी संभ्रम. या जन्मामध्ये आत्मरामाला ओळखायचा. याच जन्मामध्ये खऱ्या अर्थाने भगवंतापर्यंत पोहोचायचंय. पण खरं सांगू का काय झालंय या विश्वामधली हर एक गोष्ट आम्हाला आमची वाटते की नाही. मला बसलेले सांगा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनात जेवढ्या गोष्टी आल्या तेवढ्या कुणाचे आहेत तुमचे आहेत. बरोबर तुम्ही काय म्हणता की आई माझी आहे म्हणता की नाही. आई माझी आहे वडील माझे आहेत भाऊ माझा आहे बहीण माझी आहे बायको माझी आहे नवरा माझा आहे. सगळं कोणाचं आहे. इथं असलेली गाडी पण माझी आहे. इथं असलेला बंगला पण माझा आहे. पण मला प्रामाणिकपणे सांगा कोणीतरी कधीतरी म्हणतं का तो विश्वाचा मालक माझा आहे. कोण प्रामाणिकपणे म्हणतं तो जगाचा बाप माझा आहे का तर त्याच्यासाठी प्रेम लागतं. त्याच्यासाठी देवावर तेवढा जीव लागतो. अहो देवालाही माझं म्हणता यावं. देवावरही तो नात प्रेम करता यावं. तो खऱ्या अर्थाने भक्त आहे. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. ऐसे मान सत्यवाचा ऐसे मानी सत्यवाचा ऐसे मानी सत्यवाचा ऐसे मानी सत्यवाचा. हरी
मी पहा देवा आपल्या सगळ्यांचं देवावर प्रेम असतं बरोबर, परंतु देवाचंही आपल्यावर प्रेम असावं. आपल्या सगळ्यांचाच देव लाडका असतो, पण आपणही देवाचं लाडकं व्हावं एवढी भक्ती आमची श्रेष्ठ असावी. त्याला माझं म्हणण्यासाठी सुद्धा तो अंतःकरणातून आवाज येण्यासाठी अंतःकरणात थोडं प्रेम लागतं, त्याशिवाय ती गोष्ट निघत नाही. अहो आम्ही मंदिरात जरूर उभारतो, जरूर आम्ही पांडुरंग परमात्म्याची नित्य पूजा करतो, नवे नवे प्रत्येकाच्या घरात देवपूजा होते की नाही, पण ती का होते माहिती का? नित्य नियम आहे. इंग्लिश भाषेचा अर्थ दररोज रुटीन आहे. आम्ही जसं सकाळी उठल्यानंतर दारासमोर सडा रांगोळी करतो, त्याचप्रमाणे उठल्या उठल्या देवाची पूजा करतो. हे एक प्रकारचं कर्म आहे, पण देवाला पूजा लागत नाही, देवाला प्रेम लागतं. जगाच्या बाजारात देवाची पूजा करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. आज किती किती रुपये देऊन महापूजा घातली जाते, मग त्या प्रत्येकाचाच देव लाडका आहे का? किंवा त्या देवाला सगळेच ते आवडतात का? नाही. तर देव पूजेचा भुकेला नाही, देव प्रेमाचा भुकेला, आणि त्याला फक्त प्रेम लागतं. बरं देवाला माझं म्हणण्याकरिता करावं तर काय लागतं? तर तुकडोजी बाबा सांगतात, घे 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 हरिनाम घे हात लावणी नशिबाला कारण कोसडाई नाही या संसाराच्या पायी. नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. तुकडोजी बाबा म्हणतात, घे 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 हरिनाम घे. जर देवाला तुझं माझं करायचं आहे ना, देवाला तुला स्वतःच करायचं आहे ना, तर त्यासाठी नामस्मरण कर. कारण जगताच्या पाठीवर देवाला बोलवण्याचं एकमात्र साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. पहा जर विचार करायला गेलं, सत्ययुगाचं असेल, द्वापार युगाचं असेल, त्रेतायुगामध्ये असेल, देवाला प्राप्त करण्यासाठी हजार हजार वर्ष तपश्चर्या लागत होती, देवाला प्राप्त करण्यासाठी यज्ञ लागत होतं. पण कलियुगात एकदम मार्ग सोपा झाला. देवाला प्राप्त करण्यासाठी नामस्मरण लागतं. देवाला प्राप्त करण्यासाठी देवाचं तेवढं भजन करावं लागतं. निळबराय म्हणतात, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ हरीचे नाव. दुर्लभ आहे गोष्ट. ज्ञानदेव म्हणे नाम आहे सुलभ. सुलभ जरूर आहे, परंतु ते कसं आहे, दुर्लभ आहे. मग दुर्लभ असणारं नाम आमच्या जर जीवनात आलं आणि त्या नामाचं जर आम्ही नामस्मरण केलं, तर तो देव आपला झाल्याशिवाय राहणार हो. पण त्यासाठी आहे ना, आता देव माझा व्हावा ही भूमिका आधी अंतरंगात उमटण्याआधी देव तरी कळला पाहिजे बरोबर. कारण ना जगाच्या बाजारामध्ये या भारतामाची 33 कोटी देवांची परंपरा आहे की नाही? तुमच्या घरात किती देव आहेत? आता तुम्ही मला आम्ही मोजत बसलो का? प्रत्येकाच्या घरामध्ये एवढे एवढे देव आहेत की त्या देवाची पूजा करायला काही काही लोकांना एक एक तास लागतो. एवढे देव आमच्या घरात आहेत. पण माझा प्रश्न, या सगळ्या देवापैकी आपला कुठला आहे? या सगळ्या देवापैकी आमची निष्ठा कोणत्या देवावर आहे? विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही, विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही, विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही, विठोबाचे नाम. Oh,
माझे नाम आणि काचे काम नाही आता. तुकोबराय काय म्हणतात, जर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जीवनामध्ये नाम घ्यायचं तर पांडुरंग परमात्म्याचं नाम घ्या. परंतु जर वाचार्थाने पाहायला गेलं तर तुकोबांचं म्हणणं आहे पांडुरंगाचं नाव घ्या. पण लक्षार्थाने पाहायला गेलं तर अंतरंगाच्या विठोबाचं नाव घ्या. अंतरंगातला विठोबा आम्हाला कळायला पाहिजे. तर पहा, 33 कोटी देवांची परंपरा असलेला माझा भारत देश. मी नेहमी सांगते, आम्ही एवढे मोठे झालो की साक्षात त्या ब्रह्मांडाच्या नायकाला एक एक वार सुद्धा आम्ही वाटून दिला की नाही. अहो, आमची भक्ती सिजनेबल झाली. रामनवमी आली की रामाला पूजणारे आम्ही, कृष्ण जन्माष्टमी आली की कृष्णाला पूजणारे आम्ही, आषाढी एकादशी आली की पांडुरंगापासून आम्हाला काही सुचत नाही. म्हणजे आम्ही देव कसा सिजनेबल ठेवला. सिजनेबलच नाही तर एका वाराला एक एक देव सुद्धा आम्ही वाटून दिला. तुमच्याकडे सोमवारी कोणत्या देवाची पूजा करता? आता समस्त ब्रह्मांडामध्ये सोमवारी महादेवाचीच पूजा करता. सोमवार आला की सगळ्यांच्या अंतकरणामध्ये महादेवाची भक्ती प्रगट होते. जसं की पहा, रावण सुद्धा कोणाचा भक्त होता? महादेवाचा भक्त. त्याने एवढी श्रेष्ठ भक्ती केली की त्याच्या मुखातून शब्द फुटफुटायचे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थल गले वलंबल वेदांबुजंगतुंगमालिका डमड्डमड्डमड्डमड्डिनाद भट्टमर्वया चकार चंडतांडवं तणोत्सुं शिव. महादेवाची पूजा आम्ही कधी करतो? तर सोमवारी करतो. आता पहा, सोमवार झाला की काय येतो? म्हणजे मंगळवारी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती असे म्हणणारे आम्ही चुकून कधीतरी माझे पाय म्हणाल, त्याचेच म्हणा. सोमवार आला की आम्ही महादेवाची पूजा करतो. मंगळवार आला की मंगळवार आला की आम्ही आईचे भक्त होतो. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विद्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णनुते भगवती हे श्रीकंठ कुटुंबिनी भोर कुटुंबे भोर कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते. मंगळवार आला की बोला आई राजा. तुमच्या गावात आईला मानत नाहीत का काय? मोठ्याने म्हणा आई राजा सदानंदीचा. चुकून उठू नका बरं कोणी. मला भीतीच वाटते. आईचं गाणं लागले की ह्या आई मधली कुठली आई उठती का काही? आईचं गाणं घ्यायचं म्हणजे भीतीच राहते मनात. कारण या अशी आपल्याकडे जी परंपरा आहे, आपण काय म्हणतो पहा, आईच्या गाण्यामध्ये एवढी ताकद आहे. कारण ती आदिमाया आदिशक्ती आहे. तिच्या शक्तीचं वर्णन हे करता येत नाही. तिची पूजा आम्ही कधी करतो? मंगळवारी करतो. परत बुधवार येतो आणि आईला राजीनामा. बुधवार आला की विठ्ठल जळी सळी भरला रीता ठाव नाही उरला. आज
मग परमात्म्याची आम्हाला आठवण येते. परत गुरुवार येतो. सोमवारचा महादेव नाही, मंगळवारची आई नाही, बुधवारचा विठोबा नाही. गुरुवार आला की दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. 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 मला भेट द्या हो. हे दत्ता दिगंबराया गुरुवार आला की आम्ही कोणाची भक्ती करतो? दत्तरायाची करतो. अलीकडे गुरुवारी आम्ही कोणाची भक्ती करायला लागलो? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गुरुवार आला की आम्ही कोणाची भक्ती करतो? स्वामी समर्थांची भक्ती करतो, दत्तरायाची भक्ती करतो. शुक्रवारी परत या सगळ्याला राजीनामा. आमच्याकडे डबल रिझर्वेशन आहे. महिलांना कसं डबल रिझर्वेशन आहे. एसटीला सुद्धा 50% तिकीट आहे की नाही. तसंच मंगळवारी आई यांनी, शुक्रवारी कुळीच्या कुळादेवी गेली गावी संतान. गेली गावी संतान. गेली गावी संतान. कुळीची कुळादेवी गेली गावी संतान. गेली गावी संतान. पहा, खऱ्या अर्थाने शुक्रवाराला केला आम्हाला आठवण कोणाची येते? आईची येते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दानाला कोणी. त्रिविध तापाचे करोने झाडणी, भक्ताला की तू पावसे नवनी. आई खऱ्या अर्थाने शुक्रवारी परत कोण येतं? आई येते. परत शनिवार आला की शरण शरण हनुमंता. शनिवार आला की आम्हाला मारुतीरायांची आठवण येते. सोमवार ते शनिवारचे देव आम्हाला रविवारी आठवत नाहीत. रविवारी आम्हाला कोणाची जाग येते? कुळदैवताची जाग येते. अहम वाग्या सोहम वाघ्या प्रेम. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावती. सावध होऊन भजनी रागा देव रागवारी. मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. वारी वारी. आम्हाला रविवारी कोणाची आठवण येते? तर आमच्या कुलदैवताची. हे झाले 7 दिवसाचे 7 देव. यातला आपला कुठला? याच्यावर आमची कोणावर निष्ठा आहे? तुकोबा म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नाही विना जीवा सुख नव्हे. तुला सुख हवंय, तुला शाश्वत सुख हवंय, तुला आनंद हवाय, तर तुला एका अशा देवावर निष्ठा ठेवावी लागेल. याचा अर्थ असा आहे का 7 देवाची पूजा करायची नाही? जरूर करा, कारण ह्या 7 देवाशिवाय पुण्याची प्राप्ती आम्हाला होणार.
पण जर आम्हाला शाश्वत सुख हवंय तर त्यासाठी आपला असा देव आम्हाला करून घ्यावा लागेल. अहो देव देव म्हणजे आहे तरी काय, देव म्हणजे फार मोठी संकल्पना नाहीये, देव म्हणजे फार मोठी संज्ञा नाहीये. म्हणजे संत सांगतात तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा देव आहे. जे जे दिसे भूत ते ते मानीचे भगवंत. चराचरामध्ये तो भरून उरलाय. अहो देवाचं वास्तव्य वर्णन करताना श्रीकृष्ण परमात्मा स्वतः अर्जुनाला सांगतो की हे अर्जुना, मनोनी अर्जुना मी नसे ऐसा कवन उठावसे, परिप्राणियांचे देव कैसे ते न देखते माते. जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, तरी तो श्रीकृष्ण परमात्मा सांगतो अरे अर्जुना ऐक, या पृथ्वी तलावर सुईचं टोकही नाही की जिथं मी नाही. म्हणजे तो सगळीकडे आहे. माऊली सुद्धा सांगतात तैसा हृदयामध्ये विराम, असता सर्व सुखाशी आराम की भ्रांती से कामो विषय. सर्वभक्ती राम देहादेवी, सर्वभक्ती राम देहादेवी, सर्वभक्ती राम देहादेवी, माऊली सांगतात सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र. असं आहे का हो, तुमच्यामध्ये आत्मीय आणि यांच्यात आत्मा आहे. सगळ्यांच्या हृदयामधला राम एकच आहे. सगळ्यांच्या हृदयातला आत्मा कसा आहे, एकच आहे. ए रवी सर्वांच्या हृदय देश मी अमुक आहे असे जे बुद्धीस अरणिशी ते वस्तू गाण. तुझ्या बुद्धीला दिसेल त्या त्या गोष्टीत मी आहे. तुझ्या हृदयामध्ये माझं वास्तव्य. जनाबाई महाराज सांगतात देव आहे 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 वापरली का वापरली माहिती का? त्यांना माहिती हा समाज एकदा सांगून ऐकणाऱ्यातला नाहीये आणि एकदा सांगून पटणाऱ्यातला पण नाहीये. म्हणून दोनदा सांगितलं बाबा रे देव आहे देव आहे, आम्हालाही मान्य तो आहे, पण त्यांचं म्हणणं आहे हृदयात आहे. असंही म्हटलं नाही हृदयात आहे, तुला शोधावं लागेल असंही सांगितलंय. बाबा हृदयामध्ये असलेला देव, हृदयामध्ये असलेला परमात्मा आम्हाला शोधावा लागेल. तो जगाच्या बाजारात अशी एकही गोष्ट नाही की तिथं तो नाही, परंतु त्याला पाहण्याची ती दिव्य दृष्टी आमच्याकडे असावी. देव कसा आहे? विश्वव्यापक कमलापती. कसा आहे? विश्वव्यापक आहे, चराचरामध्ये भरून उरलाय. माऊली सांगतात ज्ञान देव पाठ हरी हा वैकुंठन भरला घनदाट हरी दिस. घनदाट भरलेला हरी आम्हाला बघायचा आहे, आणि तर तो बघायचा असेल तर त्यासाठी संतांची संगत लागते. आणि ज्याच्या जीवनात संतांची संगत झाली त्याला हा चराचरातला हरी दिसल्याशिवाय राहत नाही. ज्याला चराचरातला हरी दिसला त्याच्यासारखं सुख कोणाला प्राप्त झालं नाही. आणि हे सुख म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठे उपकार आहेत, ज्या उपकारातून आपण कधीही परतफेड करू शकत नाही. या भंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्याची वावे काय द्यावे त्याची वावे जीव थोड़ा देवी तो
परतफेड होण्यासाठी मी माझा जीव जरी संतांच्या चरणाशी ठेवला तरी मी त्यातून परतफेड करू शकत हो. पण आपल्याला एक करावं लागेल. या उपकारातून भलेही आम्ही फिटू शकत नाही, परंतु जो मार्ग दाखवलाय त्याच्यावर तर आम्ही चालू शकतो की नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. झालंय काय, मार्ग आमच्या डोळ्यासमोर आहे, पण त्याच्यावर अज्ञानाचा कचरा साठलाय आणि तो काढायचा असेल तर त्यासाठी ज्ञानाने काढावा लागेल. अज्ञानाच्या कचऱ्याला झाडायचं असेल तर त्यासाठी ज्ञान आपल्याकडे हवे. मग त्या अज्ञानाचा कचरा असेल, तो अंधकार असेल, तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि हेच संतांना अपेक्षित आहे. पण ते कधी होऊ शकतं? याच जन्मात. दुसऱ्या जन्मात आपण ते ज्ञान घेऊ शकतो का? तो अज्ञानाचा कचरा बाहेर काढू शकतो का? नाही. परंतु वर्म कळलं पाहिजे. जर वर्म चुकलं तर चुकली या वर्म जर चुकलं तर फेरा पडेल. म्हणून एकनाथ बाबा म्हणतात, बाबा तुला या जन्मात जर नाही कळालं तर ते काय म्हणतात, हे जरी नाही कळलं सुखाचा विचार नाही कोठे. मग दुःखात असणाऱ्या गोष्टीत आम्हाला परत परत अडकायचं नाहीये. जी गोष्ट संपणारी आहे, जी गोष्ट टेम्पररी आहे, ज्या गोष्टीत कोणत्याही प्रकारचं सार नाही, त्या गोष्टीत आम्हाला अडकायचं नाही. मग जर अडकायचं नाही तर त्यासाठी काय करावं लागेल तर भगवंतावर निश्चिम असं प्रेम करावं लागेल. अहो प्रेम कोणासारखं करावं? प्रेम राधेसारखं करावं, प्रेम मीरेसारखं करावं. काय त्या राधेचं प्रेम आहे कृष्णावर, काय मीरेचं प्रेम आहे? अहो मीरेने फक्त आयुष्यभर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून प्रेम केलं. राजाची कन्या आहे ती, पण अंतकरणामध्ये लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परत ही तिची अवस्था आहे. कारण की एखाद्या सज्जन संताची किंवा भोळ्या भक्ताची अवस्था काय असते तुकोबा सांगतात, न धरती लाज नाही जना असावे काज. एखाद्या संताची असो एखाद्या भक्ताची असो अवस्था कशी असायला हवी तर भगवंताप्रती कोणत्याही प्रकारची लाज नसावी, एवढं प्रेम असावं. मीराबाईची अवस्था सांगायला गेली, राजाची कन्या पण रस्त्याने येताना जाताना तिची अवस्था गोविंद गोविंदन मना लागली या छंद ही तिची अवस्था आहे. तिच्या रोमरोमामध्ये तिच्या अंतकरणामध्ये त्या कृष्णाशिवाय काहीच नाही. तिचं अंतकरण नेहमी नाचुंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचुंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचुंगी मैं तो हरि गुण गावत हरि गुण गावत नाचुंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचुंगी. राजाची कन्या असून अंतकरणाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाज नाही. शबरीचं उदाहरण पाहायला गेलं, ज्या शबरीने आयुष्यभर रामाची वाट पाहिली की नाही, शेवटच्या क्षणी रामाला सुद्धा तिथं यावं लागलं शबरीचा उद्धार करण्यासाठी. त्या शबरीसारखा भाव जीवनात असावा, त्या मीरेसारखा भाव जीवनात असावा. आमचं देवावर एवढं प्रेम असावं की त्या गोकुळातल्या गोपिकेसारखं आमचं भगवंतावर प्रेम असावं. कारण तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे. मला सांगा, देव गोकुळातच का राहिला? गोकुळात प्रेम आहे म्हणून गोकुळात राहिला, मथुरेत पाप आहे म्हणून मथुरेत राहिला नाही. ज्या दिवशी मथुरेतलं पाप मेलं त्या दिवशी श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत राहिला. मग हे एक प्रकारचं
प्रेमाचं गोकुळ आहे. ह्या गोकुळातही कृष्ण नांदेल, पण कधी तर अहंकार रूपी कंस मारायला पाहिजे, त्याशिवाय कृष्ण तिथं नांदणार. गोपिकेसारखं निस्सीम जरा प्रेम केलं. कसं प्रेम केलं हो गोपिकेने? हरीने माझे हरिले चित्त आता तैशी बाबू गला हरीने माझे हरिले चित्त. भगवंताने हे गोपिकेंचं चित्त चोरलं. एवढं त्या गोपिकेंचं कृष्णावर प्रेम होतं, पण त्यासाठी अंतःकरणातून त्यांनी तसं देवाचं नामस्मरण केलं, तसं आम्हाला करावं लागेल. पहा किती वेळ झालं कीर्तन? 1.5 तास कीर्तन झालं, बरोबर. पण 1.5 तासाच्या कीर्तनामध्ये आमचं चित्त कुठं होतं? मी नेहमी सांगते, कीर्तनातल्या 100 माणसापैकी 50 माणसं नेहमी घरी असतात. कधी कीर्तन सुटते, कधी मी घरी जातो, माझ्या घरी गुरं येतं, असं तसं आमच्या चित्तामध्ये सतत आमचा संसार आहे. माऊली काय सांगतात? त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अहो चित्त कसं असावं? तुकोबराय सांगतात, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, आणि येऊन गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ केल्याशिवाय देव तिथे येऊन राहत नाही. कारण अंतःकरणाच्या 4 अवस्था: बुद्धी, मन, अहंकार आणि चित्त. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार होणं हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. ह्या 4 चिन्ह जर आमच्या जीवनामध्ये आमच्या मनाची एकाग्रता असेल आणि बुद्धीचा निश्चय असेल तर परमार्थ प्राप्ती दूर नाही. पण त्यासाठी देवाचं नाव भावाने घ्यावं. पहा द्रौपदीसाठी कृष्ण आला, पण कधी आला? जेव्हा तिनं अंतःकरणातनं हाक मारली तेव्हा आला. तिला वाटलं इथं बसलेले कृपाचार्य, इथं बसलेले द्रोणाचार्य, इथं बसलेले भीष्माचार्य आणि माझे शूर वीर असे 5 पती हे माझं रक्षण करतात. जेव्हा तिला कळालं, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी नाही का चक्रपाणी, तिला जेव्हा कळालं इथं बसलेला माझा कोणीच नाही, ज्याच्यावर मी अत्यंत विश्वास ठेवला, इथं असणार माझं कोणी नाही, माझं जर कोणी आहे तर तो माझा कृष्ण आहे. मग तिनं कृष्णाला हाक मारीन, मग तेव्हा तिथं कृष्ण आला. आजही देव तुमच्या आमच्यासाठी येतो, पण त्यासाठी मीरेने जशी हाक मारली, शबरीने जशी हाक मारली, द्रौपदीने जशी हाक मारली, तशी हाक आम्हाला मारावी लागेल. त्या अंतःकरणातनं जर आम्ही देवाला हाक मारली तर देव आजही येतो. फक्त काय आहे ना, कलियुगामध्ये एवढा अंधकार आहे, एवढा अधर्म आहे की तो सगुण रूपात येऊ शकत नाही, आणि आला तर त्याला पाहण्याची दिव्य दृष्टी आमच्याकडे नाही. तो कोणत्या ना कोणत्या रूपात आमच्या दारात येतोच, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आज तो आपली सेवा देखील करतो बरं देव, पण देवाला तेवढं भावाने पूजावं लागतं. मग देवाचं नाव कसं घ्यावं लागेल? सर्वांना देवाने 2 हात दिलेत ना, सुंदर असे 2 हात वर घ्यायचे. हा पहा 1.5 तास जे लोक झोपली, बरेच लोक झोपली बरं या 1.5 तासात, आता त्या सगळ्यांनी जागा व्हायचं, सुंदर असे हात 2 वर करायचे आणि नामस्मरण करायचं. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे,
नामस्मरणात तेवढी ताकद असते ना. अंतःकरणाच्या ठिकाणी झोपलेल्या माणसाला जागृत करण्याचं काम हे देवाच्या नामस्मरणात आहे. इथं तर आपण देहाने झोपलो होतो, आम्हाला अंतःकरणाच्या ठिकाणी जागा व्हायचं आहे. आणि अंतःकरणाच्या ठिकाणी जागा करण्याचं काम असे संत करतात. अभंगाचं तिसरं सहज बोलणे कविते संतांचं सहज बोलणं देखील आपल्या आयुष्यासाठी उपदेश आहे. बरं, आजपर्यंत संतांनी अनेक उपदेश केले, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. संतांनी उपदेश केला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला. अनेक उपदेश केले, कारण उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे, आम्हाला फक्त ऐकायचा अधिकार. लक्षात घ्या. मग एवढा उपदेश केला कशासाठी आणि एवढ्या सायासाने केला, एवढ्या प्रयत्नाने केला. पण आम्ही सायासाने काय करतो? सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरीसी न भजसी. आम्ही सायासाने अट्टहासाने रात्रंदिवस तळमळ करतो. कशासाठी? तर वित्तभर पोटासाठी. पण संतांनी सायास करून प्रयत्न करून जर काय केलं असेल ना, तर फक्त आपल्या हिताचा विचार केला. म्हणून पहा, कीर्तनाच्या माध्यमातून जर काही गोष्ट घ्यायची असेल तर एकच घ्या. जो अनमोल किमतीचा आम्हाला देह मिळाला, त्या देहाचं हित आम्हाला करायचं, आमच्या जीवनाचं साध्य आम्हाला करायचं. मी का आलो, मला कुठं जायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला शोधायची आहेत. आणि नेहमी संत साहित्य हे नुसतं वाचायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. कारण की संतांनी एवढ्या काठीने आपल्यासाठी सगळं केलं. ते कोणासाठी केलं? तर आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा याचकरिता केलं. आम्हाला त्यांच्या ऋणातून बरेही परतफेड करता येणार नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी का होईना आम्हाला संतांनी दिलेल्या साहित्यावरून किंवा संतांच्या मार्गावरून आम्हाला चालावं लागेल. कारण संतांच्या मार्गाशिवाय परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि संतांनी दाखवलेला मार्ग जर सोडला तर तिथं जीवनाचं कल्याण कसल्याच प्रकारचं नाही. कारण दोन प्रकारचे अनेक मार्ग या जीवनात आहेत, पण एक मार्ग संतांचा आहे. त्या मार्गावरून चालणारा माणूस कधीच भरकटत नाही. त्या मार्गावरून चालणाऱ्या माणसाच्या आयुष्याचं वाटोळं कधीच होत नाही. कारण संत एक प्रकारचा असं परिस आहेत, आपल्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहत नाहीत. एवढे महान जर संत आहेत, तेवढ्या संतांनी जर आम्हाला एवढं सगळं दिलंय, तर आम्हालाही संतांच्या मार्गावर चालावं लागेल. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो. आता सुंदर असं भगवंताचं नामस्मरण करूया. विठोबा Oh,